पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? अहो मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज. एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांकडून शिंदेंची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती. फडणवीस सीएम होणार असा संदेश भाजपनं शिंदेंना दिलाय. रामदास आठवले यांचा मोठा दावा. तर शिंदेंनी दिल्लीत आलं पाहिजे, दिल्लीत योगदान दिलं पाहिजे, आठवलेंची प्रतिक्रिया. ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली तेच सीएम व्हावेत, शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार यावं अशी शिवसैनिकांची भावना आहे. मुख्यमंत्री पदाबाबत शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. 30 तारखेपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार. महायुतीमध्ये कोणी नाराज नाहीये. तिन्ही नेते ठरवतील तो मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला असेल. मुख्यमंत्री पदावरून रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. धाराशिव जिल्ह्यात शिंदेगडाचे एकमेव आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अवघ्या 1,500 मतांनी तानाजी सावंत यांचा विजय झालाय. निकाल लागताच अधिकाऱ्यांकडून दादा फडणवीसांच्या भेटीगाठी. भाजप शासित राज्यांसाठी निवडणूक आयोगाचा वेगळा न्याय. संजय राऊतांचा हल्लाबोल. दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट. संसदेत झालेल्या बैठकीला मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित. विधानसभा निवडणूक निकालामध्ये राज्यात काँग्रेसची आमदारांची नीचांकी संख्या आहे. तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाहीये. काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आले. सपाचे आमदार अबू आझमींनी घेतली पवारांची अजित पवारांची भेट. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर आझमींची अजित पवारांकडे तक्रार. ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांकडून शंका व्यक्त. दिग्गजांच्या पराभवानंतर कदमांकडून शंका व्यक्त. धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय, कदमांचा आरोप. आमदार दत्तात्रय भरणे यांना इंदापूरमध्ये धक्का. नगर परिषदेचे गटनेते गजानन गवळी यांनी भरणे यांची साथ सोडली आहे. माजी उपनगराध्यक्ष भरत शहांसोबत राहण्याचा गवळींचा निर्णय. रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपनं राजीनामा घ्यावा. रणजितसिंह निंबाळकर यांची मागणी. तर 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं काम न दिसल्यानं रामराजे यांना जनतेनं नाकारलंय. निंबाळकरांची टीका. खेडचे आमदार बाबाजी काळे विधानभवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक. 3 वेळा आमदार असलेल्या दिलीप मोहितेंचा बाबाजी काळे यांच्याकडून पराभव. नवनिर्वाचित आमदार शेखर निकमांच्या अभिनंदनाचे बॅनर काढल्यावरून वाद. आक्रमक कार्यकर्त्यांनी काढलेला बॅनर त्याच ठिकाणी पुन्हा लावून घेतला. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी बसलोच पुन्हा उपोषणाला. मनोज जरांगेंकडून फडणवीसांचं नाव न घेता ही टीका आहे. ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावेत. नव्या मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या दबावाखाली बळी पडू नये. जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बबनराव तायवाडे आक्रमक झाले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पुण्याच्या आळंदीत यज्ञ. शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण यांचं नवग्रह शनी मंदिर इथे साकडं. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी महाडमध्ये लाडक्या बहिणींचं ग्रामदैवतेला साकडं आहे. तर विजयाचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी लाडक्या बहिणींचं तुळजाभवानीला साकडं. जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून तुळजाभवानीला साकडं. शिंदेंची मुख्यमंत्रीपदी आणि अर्जुन खोतकरांच्या मंत्रिपदासाठी शिवसैनिकांचं जगदंबा मातेला साकडं आहे. बबनराव लोणीकरांच्या मतदारसंघातीलच पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीस सीएम व्हावे म्हणून कार्यकर्त्यांचं साकडं. सुपारी मारुती मंदिरामध्ये महाआरती करत साकडं. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी लाडक्या बहिणींचं नागपूरमध्ये गणपतीला साकडं. भाजप महिला आघाडीकडून टेकडी गणपती मंदिरात आरती. आमदार किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी दर्गेवर चढवली आहे चादर. किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्यासाठी तालुकावासियांची इच्छा आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मजूर कामगारांचं आंदोलन. भूसंपादन कायदा, महिला अत्याचाराविरोधामध्ये कडक कायदा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता संपल्यानंतर नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे. जालना जिल्ह्यात रब्बी हंगामातल्या पेरणीला वेग आलाय. गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली. आतापर्यंत 1.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी पूर्ण. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली आहे. दररोज 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची आवक सुरू असल्यानंच शेतकरी सुखावलाय.
परळी तालुक्यात कापूस खरेदीला सुरुवात झाली, मात्र कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. 6,800 ते 6,900 रुपये कापसाला भाव आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कापसाला प्रति क्विंटल 8,000चा बाजारभाव. कापसाला चांगला भाव मिळाल्यानंच शेतकरी आनंदित आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचं औचित्य साधून कापूस खरेदीचा शुभारंभ. गोंदिया जिल्ह्यात धान कापणी आणि मळणीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांकडून यंदा पारंपरिक मळणी न करता यंत्राचा वापर करून मळणीला पसंती देण्यात आली आहे. गोंदियातील 83 धान खरेदी केंद्रांवरून 1,17,000 क्विंटल धानाची खरेदी. सरकारकडून धानाला प्रति हेक्टर 25,000 बोनस देण्याची घोषणा. त्यासाठी 71,429 इतक्या शेतकऱ्यांकडून नोंदणी. भंडारात धान खरेदीसाठी 128 केंद्रांना मंजुरी, तर 76 हमीभाव केंद्र सुरू झालेत. आतापर्यंत 1,00,000 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परवानगी. नाशिक जिल्ह्यात पशुगणना सुरू झाली. मोबाईल ॲपद्वारे पशुगणना सुरू झाली. नागरिकांनी योग्य माहिती देण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. भंडारात जनावरांचा पहार करून बाहेर विक्री केल्याचा प्रकार. शासनाची 3,80,00,000ची फसवणूक. 5 गोशाळेमधील 23 संचालकांवर गुन्हा दाखल. धाराशिवच्या परंडा शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट. मोकाट जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीला अडथळा. वाहन चालक त्रस्त आहे. सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. जंगलात फिरणारा ब्लॅक पॅन्थर मोबाईलमध्ये कैद झाला. याआधी देखील दोडामार्गावर ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. मंगळवार निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी तुळजापुरात. नववधूवरांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत्या. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मंदिर परिसरात वाहनं आणण्यास प्रतिबंध आहे, मात्र मंदिराच्याच भिंतीला लागूनच अनेक गाड्यांची पार्किंग सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू आहे. साताऱ्यात शेगाव नागपूर मार्गे अयोध्या आणि परतीच्या वेळी वाराणसी, प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वरचं दर्शन असा 5 दिवसांचा प्रवास असेल. भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. घर घर संविधान अभियानाचा नागपूरमध्ये शुभारंभ. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिंद्री यांच्याकडून शुभारंभ. थंडीचा जोर वाढत असल्यानं शहर आणि परिसरामध्ये सध्या सुखद गारवा. यंदाच्या हंगामामधील सर्वात कमी 10.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची एनडीएमध्ये नोंद झालेली आहे. तर थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. उबदार कपडे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढलेली आहे. थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता घसरली. वाहनांमधून प्रदूषण होत असल्यानं हवेची गुणवत्ता घसरल्याचा अंदाज आहे. प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होतोय. नाशिक शहरातील रस्ते खोदल्यास कारवाई करणार. पालिकेकडून संबंधितांना कारवाईचा इशारा. शहरातील खोदकाम केलेल्या रस्त्याचा आयुक्तांनी अहवाल मागवलाय. जालन्यात कर वसुलीसाठी मनपाची यंत्रणा सरसावलेली आहे. निवडणुका पार पडल्यानंतर कर वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडवर. वर्ध्याच्या वणा नदीपात्रामधून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. 5 ट्रॅक्टर, ट्रॉली, 2 जेसीबीसह 85,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.